आपकी अदालतमध्ये बीएसपी नेता मायावतींवर आरोप आहे की राजकारणामध्ये यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. मायावतीजी, जितक्या काही पॉलिटिकल पार्टीज आहेत सगळ्या नेत्यांना तुमची वोट बँक तर हवी असते, परंतु नंतर पश्चाताप करतात. ते म्हणतात की मायावती आणि बीएसपी तो लाडू आहे, जो खातो तो सुद्धा वैतागतो आणि जो नाही खात तो सुद्धा. इंडियामध्ये बहुजन समाज पार्टी एकमात्र अशी पार्टी आहे ज्यांचं वोट ट्रान्सफरेबल आहे आणि दुसऱ्या पार्टीचं वोट BSP प्रमाणे ट्रान्सफरेबल नाहीये. तर मग त्यांना वाटतं की BSPचं वोट मिळावं. परंतु हे सुद्धा बघायचंय की BSPला किती फायदा होतोय आणि नुकसान कुणाचं होतंय. तर प्रत्येक पार्टी आपला फायदा तोटा लक्षात घेऊन कुठलाही निर्णय घेत असते. तर BSPला सुद्धा आपला फायदा तोटा लक्षात घेऊन निर्णय ते घेतलाच ठीक आहे, पाहिजे. तुम्ही फायदा तोटा नंतर बघा, परंतु ज्याने कोणी तडजोड केली, एक काळ होता मुलायमसिंग यादव यांनी तुमच्याबरोबर मिळून सरकार बनवली, परंतु सरकार बनवण्याचा अनुभव असा होता की आज ते सगळ्यात मोठे राजकीय शत्रू बनले आहेत बीएसपीचे. आम्ही जो उत्तर प्रदेशमध्ये निर्णय घेतला 1995 मध्ये, तर तो आम्ही उत्तर प्रदेशातील जनतेचं हित लक्षात घेऊन घेतला. आम्ही काही विश्वासघात नाही केला. कारण जे वचनभंग केलं गेलं ते तर श्री मुलायमसिंग यादव यांनी केलं. पण कारण श्री आज- मुलायमसिंग यादव म्हणाले होते जेव्हा हे कोएलिशन गव्हर्नमेंट बनलं होतं की मी वीकर सेक्शनचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करेन आणि उत्तर प्रदेशमध्ये कुठलाही अपराध वाढणार नाही. तर त्यांनी जे कमिट केलं होतं तर त्यांनी त्याच्या अगदी विरुद्ध काम केलंय. आज मायावतीची परिस्थिती अशी आहे की त्यांचं जे सरकार बनलंय ते बीएसपीच्या MLAच्या मदतीने बनलंय. तुमच्या पार्टीला तोडून ह्याच्याशी मी अजिबात तुमच्या या गोष्टीशी मी अजिबात सहमत नाही. भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाशिवाय हे सरकार बनू शकलं नसतं. भारतीय जनता पार्टीने आशीर्वाद दिला तेव्हा हे सरकार बनलंय. पण आणि भारतीय दुसरीकडे जनता- काँग्रेस पार्टीने त्याचं समर्थन दिलं तर त्यामुळे हे सरकार भारतीय बनलंय. जनता पार्टीने तर 3-3 वेळा तुम्हाला सुद्धा आशीर्वाद दिला, तुम्हाला नाही, मुख्यमंत्रीच्या आशीर्वाद खुर्चीवर कसा बसवलं. दिला? आशीर्वाद भारतीय जनता पार्टीने तसा दिला नव्हता. तर त्यांचा इंटरेस्ट होता काही. मला तर असं वाटत होतं की भाऊ एकत्र मिळून चालावे, परंतु त्याचा आधार घेऊन त्यांना मोठा फायदा घ्यायचा होता. मायावतीजी- इंडियामध्ये या पहिल्या मुख्यमंत्री होत्या ज्यांनी त्यांच्या खुर्चीवर लक्ष ठेवलं नाही, वीकर सेक्शनचा इंटरेस्ट लक्षात घेऊन. तर मी स्वतः मी मुख्यमंत्री हेच पदावरून म्हणतोय राजीनामा मी की दिला तुम्ही होता. पहिल्या मुख्यमंत्री होत्या ज्यांनी आपलं सरकार स्वतःच पाडलं. परंतु बहुजन समाजाचा इंटरेस्ट लक्षात घेऊन मायावतीजी, परंतु सत्य हे आहे की तुमचा वाद सुरू झाला जेव्हा जगमोहन यांनी जे इथे नाही मंत्री ही होते. गोष्ट तर तुम्हाला आतल्या गोष्टी माहित नाहीत. कारण जेव्हा सीट्सवर बोलणं झालं होतं त्यावेळी तर तुम्ही तिथे नाही. नव्हतात ना. हे तर तुम्ही आतल्या गोष्टीला जगमोहनवाले प्रकरण तर खूप क्षुल्लक होतं. ही तर पण नंतरची गोष्ट. पार्लमेंटमध्ये तुमच्या पार्टीने पार्लमेंटची कारवाई थांबवली. नाही, ते तर जेव्हा BSPचे लोक जेव्हा पार्लमेंटमध्ये निवडून गेले होते आणि एखादी चुकीची गोष्ट तिथे ठेवली जाते तर ते तर मग आपली गोष्ट त्याच ठेवतीलच. दिवशी रात्री जे राशिद अल्वी आहेत त्यावेळी जे तुमच्या पार्टीचे नेता होते त्यांनी मला सांगितलं की त्याच दिवशी सुषमा स्वराज यांनी कन्व्हे केलं होतं त्यांना की जर बीएसपीचे MPs इथे गोंधळ घालतील तर मग आम्ही उत्तर प्रदेशमध्ये सरकारचं नाहीतर मग समर्थन परत भारतीय घेऊ. जनता पार्टीने मग का समर्थन परत घेतलं? त्यांनी घ्यायला हवं होतं, त्यांनी तर नाही घेतलं. खुर्चीला लाथ तर मी मारली ना, खुर्ची तर मी सोडली ना. तर आतली गोष्ट तर कुणाला नाही, माहित नाही. तुम्ही तर पण- आतली गोष्ट ही होती की त्यांना 80 मधल्या 60 सीट माझ्याकडून हव्या होत्या. मी त्याला नकार दिला. जेव्हा अहो. नकार दिला तेव्हा ते म्हणाले की आता तर आम्हाला विचार करावा लागेल, मग आम्ही तुम्हाला बाजूला करू. तुम्ही का बाजूला कराल? तुम्हाला कशाला तुम्ही त्रास आधीच घ्यावा राजीनामा लागेल? दिला होता. मीच राजीनामा देते मग. तर मी स्वतः राजीनामा दिला. मी खूप पेजेसचं लेटर मी प्रधानमंत्रीजींना दिलं होतं. मायावतीजी, कारणं ते खूप होती पत्र त्यात, ते- पण त्या 30 लेटरची कॉपी माझ्याकडे आहे. हो, मग तुम्ही वाचा ना यामध्ये लेटरमध्ये काय तुम्ही- काय आता लिहिलंय. तुम्ही संधी दिलीत तर वाचेन ना मी. यामध्ये तुम्ही या पत्रामध्ये तुम्ही कुठेही हे नाही लिहिलं की ते माझ्याकडून जास्त सीट्स मागत होते. त्याच्यामध्ये काय तर कित्येक कारण आहेत मग. एक तरी सांगू हो, द्या. सांगा. मला सांगितलं गेलं की भारतीय जनता पार्टी या विषयावर माझ्या सरकारकडून समर्थन परत घेण्याच्या विचारामध्ये होती. या दरम्यान माझी तुमच्याशी म्हणजे त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी आणि उपप्रधानमंत्री यांच्याशी कित्येक वेळा बोलणं झालं. तेव्हा हा निर्णय घेतला गेला की प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून परिस्थिती स्पष्ट करण्यात यावी, म्हणजे वाद पुढे जाणार नाही. मी वाद पुढे न वाढवता श्री जगमोहन यांच्या बरखास्तची मागणी परत घेतली. मग तेव्हा हे वाद तर संपायला हवा होता ना. छोटंसं प्रकरण आहे. तुम्ही संपूर्ण लेटर बघा ना. तुम्ही काय एक छोटीशी गोष्ट घेऊन फिरताय. नाही, तुम्ही नाही, मी तर- संपूर्ण मी तर लेटर तर तुमचं लेटर हे घेऊन तर फिरतोय. 30-32 पेजेसचं लेटर होते. ते मी माननीय पंतप्रधानांना लिहिलं होतं. तुम्ही काय जगमोहनची गोष्ट घेऊन फिरताय? जे तुम्ही लिहिलंय मी तेच तुम्हाला अरे सांगतोय. ही तर एक गोष्ट असेल ना.
एकीकडे तुम्ही बीजेपीला सांप्रदायिक म्हणता, कम्युनल म्हणता आणि दुसरीकडे तुम्हीच त्याच भारतीय जनता पार्टीसाठी गुजरातमध्ये कॅम्पेन केलं. मी गुजरातमध्ये हे म्हटलं होतं, जेव्हा मी गेले होते. माननीय पंतप्रधान त्यावेळी होते श्री अटलजी. तर ते सुद्धा बरोबर होते. तर मी हे म्हणाले होते, की गुजरातमध्ये ज्या सीटवर बी-एस-पी निवडणूक लढवते, तर ते तर लढतील. ज्या सीटवर आपण लढत नाही आहोत, आमचं वोट बीजेपीच्या उमेदवाराला ट्रान्सफर होईल. आणि कमीत कमी 30-40 सीट्स यांचा फायदा बीजेपीला झाला तुमच्या त्या कॅम्पेनमुळे. तो तर झालाच. ते गुजरातमध्ये भरपूर मोठं आमचं वोट हे सांगितलं ना हे- हेच तर ट्रान्सफरेबल मला आहे म्हणून. विचारायचं आहे की ज्याने इतका फायदा होत असेल त्यांना, ज्यांच्या बरोबर मिळून त्यांना लोकसभेची निवडणूक त्यामुळेच लढायची त्यांचं डोकं आहे. खराब झालं ना जास्त गुजरातच्या गोष्टीवरून. त्यांना वाटलं की बाबा बीएसपीचं वोट ट्रान्सफरेबल आहे, तर सेंटरमध्ये परत एकदा त्यांना सत्तेमध्ये यायचं होतं. तर ते म्हणाले 80 मधले 60 सीट्स मला द्या. मी कसं त्यांना 80 मधली 60 सीट्स देईन? किती सीट्स तुम्ही द्यायला तयार होता तेव्हा? मी त्यांना हे म्हणाले होते की बाबा हे 50-50 आम्ही द्यायला तयार आहोत. चला 80 मधले आम्ही इतकं करू शकतो की 40 वरती तुम्ही लढा, 40 वरती आम्ही लढतो. परंतु 80 मधले 60 सीट दिले, ते सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये, तर बीएसपी कशी पुढे जाऊ माझी शकेल? तक्रार फक्त एवढीच आहे की तुम्ही ही जी गोष्ट आहे, इतकं मोठं लेटर लिहिलं, हो, इतक्या सगळ्या गोष्टी लिहिल्या, मग हे का नाही खूप लिहिलं? साऱ्या गोष्टी होत्या ज्या लेटरमध्ये लिहिल्या जाऊ शकत नव्हत्या. नाही तर पंतप्रधान त्यावेळी जे पंतप्रधान होते श्री अटल बिहारी वाजपेयीजी, ते खूप मोठे लेटर पाहिलं असतं तर म्हणाले असते की कसं काय वाचायचं, त्यामुळे त्याला लहान केलं. मी म्हटलं काही लेटरमध्ये लिहूया, काही ओपन मंचावरती संपूर्ण देशाच्या लोकांना सांगूया. पण जेव्हा तुम्ही त्यांना भेटल्या होता, तेव्हा तुम्ही त्यांना ह्या गोष्टी बोलला होतात का? खरं खोटं ऐकवलं होतं का? तुम्हाला माहिती आहे ना मी कधी खरं खोटं ऐकवण्यात मागे राहते का? हं? सोनिया गांधी तुमच्या वाढदिवसाला आल्या. सोनिया गांधींनी तुम्हाला त्यांच्या घरी डिनरला बोलवलं. तुम्ही त्यांना तुमच्या घरी डिनरला बोलवलं. इतकी डिनर डिप्लोमसी झाली, परंतु त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही तडजोड नाही केली. आता वाढदिवसाला येणं, माझ्या घरी डिनरला येणं, मी त्यांच्या घरी डिनरला जाणं, तर याला तर राजकारणाशी जोडून तर पाहता कामा नये. हे तर विविध पार्टी असतात. आपापसात भेटणं चालू ते असतं. आणि ज्यांच्या पण घरी गेल्या होत्या ते बघा ना डिनरच्या तुम्ही. वेळी मी कधी म्हणाले होते आणि माननीय श्रीमती सोनिया गांधीजी कधी म्हणाल्या होत्या की बाबा आमचं अलायन्स होतंय, ना त्या म्हणाल्या ना मी हे बघा, म्हणाले. त्या तर रामविलास पासवानच्या घरी गेल्या पायी चालत, तर त्यांना अलायन्स मध्ये पार्टनर बनूनच घेऊन हो आल्या. हो. त्या करुणानिधी यांना भेटायला गेल्या तर त्यांना पार्टनर बनवून घेऊन आल्या. एक तुम्हीच होत्या ज्यांनी त्यांना नाही म्हटलं. जर कधी अलायन्स बद्दल बोलणं झालंच नाही तर हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्नच पण हे उठत तर नाही ना. तुम्ही मान्यच करणार ना की त्यांना वाटत होतं की तुमच्याबरोबर हे अलायन्स बघा, व्हावं. काँग्रेस पार्टी असो, भारतीय जनता पार्टी असो किंवा कुठलीही पार्टी असू दे, इंडियामध्ये अशी कुठलीच पार्टी नाहीये ज्यांना बीएसपी बरोबर अलायन्स करायची एक नाहीये. आहे. प्रत्येक पार्टीला एक हवी आहे आहे. समाजवादी पार्टी. समाजवादी पार्टीच्या तोंडाला पाणी सुटलंय. हो. समाजवादी पार्टीच्या तोंडाला इथं इतकं पाणी सुटलंय, जर मी थोडी सुद्धा लिफ्ट दिली त्यांना, मी ती 2 जून 1945 घटना घेऊन मी जर त्यांना माफ केलं आणि म्हटलं की आम्हाला तुमच्याबरोबर मिळून एकत्र चालायचंय, तर ते तर खुर्ची सोडून पायी पळत दिल्लीला येतील माझ्याशी बोलण्यासाठी. तुम्ही काय बोलताय? अहो, पण मायावतीजी हे तेच मुलायम सिंग आहे जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. तुम्ही त्यांच्या विरोधात इतक्या साऱ्या केसेस रजिस्टर केल्या होत्या. मी कुठल्याही सुळ्याच्या भावनेने कुठलीही कारवाई केली नाही. परंतु तुम्ही आत्ता हे म्हणताय वारंवार तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टीच्या जेव्हा सरकारकडून. सामान्य जनता खूप त्राही करत असेल क्रिमिनल एलिमेंट्समुळे, आणि मी तर त्यांच्यासाठी खूप मोठी त्यांची शत्रू आहे, तर मला तर ते क्रिमिनल एलिमेंट्सचा आधार घेऊन कुठेही मृत्युमुखी पाडू शकतात. तर मला सावधगिरी बाळगली पाहिजे की हिंमत नाही? आहे की तुमच्याकडे डोळे वर करून बघतील? की तुम्हीच सांगा यामुळे ना मला. कोणाची हिंमत होत नाही. हो. हिंमत का होत नाही? कारण मी एक्स्ट्रा केअरफुल असते. 2 जून 1945 ची घटना लक्षात आता ठेवून ती कधी 9 वर्ष कधी ते जुनी लोक गोष्ट नाही झाली नाही आहे, ती विसरून जा ना अशी आता. अशी कशी विसरू शकते बाबा, मी कशी विसरू शकते? 2 जून 1945 ची घटना मी कधीच विसरू शकत नाही. माझा बहुजन समाज कधीच विसरू शकत नाही. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे असतील, हो बोला. तुम्ही लास्ट रो मध्ये. तुम्ही आणि मुलायम सिंगजी दोघेही या देशासाठी, या राज्यासाठी खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करता, परंतु तुम्हा लोकांच्या दोघांच्या हट्टामुळे हे राज्य मागे जात आहे. असं का आहे? जे तुम्ही चांगलं करता त्याला ते पुसतात, जे ते चांगलं करतात ते तुम्ही पुसता. मी बदलेन तेव्हा जेव्हा तर त्यांनी कुठले चांगले निर्णय घेतले असतील. पण मग जर आपल्यातले त्यांनी वाद कुठले मिटवा चांगले ना. निर्णय घेतलेच नाहीयेत, तर बदलण्याचा प्रश्नच कुठून निर्माण होतो? माझ्या सरकारने चांगले निर्णय घेतले होते ते त्यांनी बदलले. तुम्ही जसे सत्तेमध्ये येतात
200 ते 400 ऑफिसर्स एका दिवसामध्ये ट्रान्सफर होतात. मुलायम सिंगजी पॉवरमध्ये आले, मग ते गेलेले 200 ऑफिसर्स परत येतात. संपूर्ण स्टेटचा साचाच बदलता एका नाही, रात्रीत. तुम्ही अगदी चुकीचं बोलता आहात, की एकाच दिवसात 200 मी ट्रान्सफर केलेत. तुम्ही मला तो पुरावा दाखवा, की एका दिवसात मी 200 अधिकारी ट्रान्सफर केलेत. तुम्ही का त्या लोकांना चुकीचा नाही, नाही, प्रचार करताय? तुम्ही अशी चुकीची गोष्ट जनतेच्या अदालतमध्ये सांगितली नाही पाहिजे. तुम्ही अच्छा, माफी हे मागितली तुम्ही पाहिजे आता- अदालतमध्ये. तुम्ही चुकीचं बोलता आहात, की एका दिवसात मी 200 ट्रान्सफर केलेत. तुमच्याकडे तुम्ही- जर पुरावा असेल तर तुम्ही सांगा अदालतना. नाही, नाही, सांगा. तुम्ही या गोष्टीला नकार देता का की तुम्ही ट्रान्सफर नाही केलं ट्रान्सफर ऑफिसरचं? मी काही एकटी मुख्यमंत्री एक निराळी नाही की मी ट्रान्सफर केलेत. कुठल्याही स्टेटमध्ये जेव्हा नवीन गव्हर्नमेंट बनतं, मग उत्तर प्रदेश असो किंवा देशाचा आणखी कुठला प्रदेश असो, जेव्हा कोणी नवीन मुख्यमंत्री, जेव्हा नवीन सरकार बनतं, मुख्यमंत्री बनतो, तो आपल्या हिशोबाने गव्हर्नमेंट चालवतो, अधिकारी ट्रान्सफर करतो. हे तर रुटीन एक सिस्टम आहे. परंतु बरेच- माझा एक दलित वर्गाशी संबंध आहे. माझ्यावर जास्त डोळा ठेवला जातो. मी करते 5 ट्रान्सफर आणि सांगितले जातात 50. बघूयात की जनतेला काय प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. तुमचा प्रश्न? माझा प्रश्न मायावतीजींना हा आहे की जातीयवादावर राजकारण कधीपर्यंत होत राहील आणि का? जेव्हा बहुजन समाज पार्टी बहुजन समाजाबरोबरच अप्पर कास्टच्या लोकांना MP सुद्धा बनवते, MLA सुद्धा बनवते, सरकारमध्ये मिनिस्टर सुद्धा बनवते, ऑर्गनायझेशन मध्ये बढती सुद्धा देते, तेव्हा मग BSPच्या वर जातीवादाचा आरोप लावणं मला असं बरोबर वाटत नाही. मायावतीची आरोप यामुळे लागतो कारण एका काळामध्ये BSPचाच नारा होता की तिलक तराजू और तलवार इनको मारो जूते चार. माझ्या आवाजामध्ये किंवा मान्यवर काशीरामजींच्या आवाजामध्ये संपूर्ण इंडियामध्ये कुणीही सांगावं की ही गोष्ट मी बोलले तर मी राजकारणातून संन्यास घेईन. तुम्ही जेव्हा भाषण द्यायला जात होता तेव्हा अशा नाही, प्रकारचे नारे तुम्ही तर सांगा, लागतच तुम्ही होते. ऐकलंय का? तुमच्याकडे काही रेकॉर्ड आहे का? कुठे माझा आवाज टेप झाला असेल तुमचा तर आवाज सांगा. नाही, परंतु अशा पब्लिक मीटिंग नाही, मध्ये जर असं नारे लागायचे, public- असं भिंतीवरती अशा घोषणा असं लिहिल्या अजिबात जायच्या. नाहीये. तुमच्यासारखे लोक भिंतीवर रात्री जाऊन लिहून येत असतील. अहो, आम्ही कशाला लिहू? तुम्ही म्हणताय की बहुजन समाज पार्टीच्या नजरेमध्ये जे बहुजन समाजाचे लोक आहेत किंवा जे अप्पर कास्टचे लोक आहेत त्यांच्यामध्ये काहीच फरक नाहीये. नाही, एकत्र का बहुजन नाही येत समाज मग? पार्टी मी पुन्हा पुन्हा म्हणाले की कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. आम्ही तर एका व्यवस्था परिवर्तनासाठी संघर्ष पब्लिकचं हे करतोय. इम्प्रेशन, हे बघा, नाही, हे तर आता- इम्प्रेशन तुम्ही मान्य करता ना की नाही, लोकांच्या आता तर डोक्यामध्ये हे नाही आहे. मानलं पाहिजे पब्लिकने. आता तर आम्ही अप्पर कास्टच्या लोकांना, आता जेव्हा नवीन नवीन पार्टी बनली होती तेव्हा अप्पर कास्टच्या लोकांना आम्हाला समजून घेण्यासाठी वेळ लागला. जेव्हा समजून घेतलं अप्पर कास्टच्या लोकांनी की बहुजन समाज पार्टी कुठल्याही जातीच्या धर्माच्या विरोधात नाहीये, तर आज अप्पर कास्ट वेगाने BSP मध्ये जोडला गेला. असं तर बीजेपी वाले सुद्धा 2-4 शोपीस करण्यासाठी मुसलमानांना तिकीट देत असतात. नाही, ते BJPची गोष्ट वेगळी आहे. BJP बोलतात एक आणि करतात वेगळं.